काय आहे दाखवा ती. थांबा काय दाखवा. दारू प्यायला होय. आणि दारू पेत ना मग तुम्ही. कोण पेत नाही? तुम्ही कशामुळे पेत नाही? ही दारू आहे का? काय आहे मग? दारू आहे का ही? काय आहे मग? अमृत आहे ही. ही अमृत पिल्यावर भली भली अमर झालेली लोक आहे ती माहिती आहे का तुला? लग्नाच्या आधी तर लय सांगत होते की दारू पेत नाही म्हणून. दारू पेत ना अमृत पेतोय बरं का सांगायला फसवलं लागलोय तुम्ही, तुला. फसवलं आमच्या घरच्यावाला आम्हाला सगळं. काय काय फसवलंय तुला? दारू पेत काय नाही. काय फसवलंय ह? दारू पेत नाही म्हणजे आमच्याकडे काय पैसा नाही का दारूला? कशामुळे पेत नाही? ए नमस्कार मित्रांनो, बर का आपल्याला प्रँक करायची लय सवय आहे आणि आज मी डायरेक्ट कुणाला प्रँक करणार आहे माहित आहे का? डायरेक्ट माझ्या बायकोवर म्हणजे सायलीवर प्रँक कॉल करणार आहो. डायरेक्ट तिला वेळेत काढणार आहो. काय काय होतंय तुम्ही बघा बर का. मी येऊन बसलोय शेतात आणि सायलीला माहित नाही, सायली आहे तिकडे वरी कोटेवर. तर मी डायरेक्ट आज दारू पिल्याची ऍक्टिंग करणार आहो आणि सायलीचं काय काय रिॲक्शन येतंय हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. तर आता मी म्हणलं चला आपण डायरेक्ट आता सायलीवर प्रँक कॉल करावा. मस्त एकदम खाली मखमली कापड हातर लावून त्या कापडावरती बसलाव. आंब्याच्या झाडाखाली वरनं सावली वगैरे समज टाकाटक मध्ये आहे. तुम्ही फक्त बघा आता सायलीचं काय रिॲक्शन येतंय. सायलीला मी लय डेंजर फसवणार आहे. शेवटी एक दारुडा माणूस कशी ऍक्टिंग करते ती मी तुम्हाला दाखवणार आहो. मी आता आणलेला आहे ही स्टिंग आणलेला आहे बरं का. आणि ह्या स्टिंगची दारू तयार करणार आहे म्हणजे तिला वाटावं म्हणून फक्त कलर मध्ये. तर मी ही गिलासात आता स्टिंग भरलेली आहे. स्टिंग भरलेली आहे ही आता गिलासात. आणि ह्या स्टिंग मध्ये थोडं पाणी टाकून वाढवितो आणि अजून ह्या स्टिंग मध्ये थोडी दारू असल्यासारखं तिला दाखवायला ठेवतोच बरं का. लय डेंजर व्हिडिओ बनविणार आहोत. सायलीचं काय रिएक्शन आहे मला पण बघायचं आहे बरं का ह्या विषयावर. तर ह्या स्टिंग मध्ये मी थोडं पाणी मिसळलं. आता पाणी मिसळून मी तयार केलेलं आहे समजा बरं का. पाणी वगैरे इथंच राहू द्या आता. आणि ह्या ठिकाणी मी चकण्याला सुद्धा घरनं पूर्ण तयारी करूनच आलोय. चकण्याला सुद्धा इथं चुरमुरा आणलाय, शेंगदाणा आणलंय, टोमॅटो आणलोय, भरपूर घेऊन आला बरं का. आता मी काय करतो, एक घोट ओढून बघतो कसं कसं होते. स्टिंग मध्ये पाणी मिसळल्यामुळं थोडं सपक लागा लागले पण असू द्या. बघा बरं का मी आता कशी कशी हरकती करता निसतो तुम्ही. आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की आमच्या प्रँकला ह्या सबस्क्राईब करा. चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा एकदा. आता मी डायरेक्ट काय करतो, सायलीला फोन करून ह्या ठिकाणी बोलवून घेतो कुठल्या तर कारणानिमित्त. म्हणजे सायलीला माहिती पडेल मी काय करायला आणि तिचं काय रिॲक्शन आहे लगेच आपल्याला कळेल. हॅलो, कुठं आहेस तू? कोटेवर आहेस होय? इथं बसला आंब्याच्या झाडाखाली हो. पाणी घेऊन मला ताण लागलेले. लवकरात लवकर बघ सांगायला तुला. हा आता सायलीला मी लय डेंजर कॉल केलाय बरं का. म्हणजे असं पिलेल्यासारखा आवाज केलाय आणि ती आता मला पाणी घेऊन मदतीसाठी येत असेल बरं का. नुसतं बघा तुम्ही आता काय काय होतंय एकदम. पानचट मालय. एक घोट घेतल्यावर नुसतं असं डोकं कसं तड 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 व्हायला पाहिजे. पाणी घेऊन आले तुम्हाला. पाणी आणलंय होय? काय केलं होतं तुम्ही? काय केलं? पाणी कोण आणायला सांगितलं होतं तुला? तुम्ही सांगितलं का फोन करून? कधी फोन करता मी तुला? मग केलं नाव का? काय प्याला होती? स्ट्रिंग आहे का काय आहे? स्ट्रिंग लाल कलरची असते की पांढरा कसं चालू इकडं ना. ए सोड हे अमृता तुला कळ ना सोड म्हणलेलं. काय नेमकं काय आहे? काय दिसेना का तुझ्या डोळ्याला काय आहे ते? काय इकडं ए सोड सोड ए. काय आहे दाखवा. ए काय आहे? दारू आहे का काय आहे? काय प्याला? ए ए कोण आहे तिकडं हात वाढायला? सोडे कोण आहे ते? ओळखू नका तुम्हाला. ओळखू नका.
कोण आहे तुमचं काय शेत आहे होय तिकडं आहे जावावर तुम्ही बायकोला ओळख नको तुम्ही आता. उगा जास्त बोलायला सांगून तुला सांगायला लागलो कोण आहे तिकडे जा बरं उठून काय दाखवते आधी? सोड काय? तू कोण मला विचारणारी काय आहे मी कोण माहित नाही का तुम्हाला? काय आहे दाखवते? थांबा काय दाखव. दारू प्याला होय? आणि दारू पेत ना म्हणते तुम्ही. कोण पेत नाही तुम्ही कशामुळे पेत नाही ही दारू आहे का काय आहे मग? दारू आहे का ही काय आहे मग? अमृत आहे ही अमृत पेल्यावर भली भली अमर झालेली लोक आहे ती माहिती आहे का तुला लग्नाच्या आधी तर लय सांगत होते की दारू पेत नाही म्हणून. दारू पेत ना अमृत पेतोय बरं का सांगायला फसवलं लागलोय तुम्ही, तुला फसवलं आमच्या घरच्यावाला आम्हाला सगळं. काय काय फसवलंय तुला दारू पेत काय नाही. काय फसवलंय ह दारू पेत नाही म्हणजे आमच्याकडे काय पैसा नाही का दारूला कशामुळे पेत नाही आज ना आमच्या ही 8-10 एकर निश्चित शेती ठेवलेली आहे कमवून आज ना आमच्या बाप्पाला दिली आणि बाप्पानं आम्हाला पुढे दिल्या माहित आहे का पण तुला तुम्ही फसवलं आम्हाला आता. तुम्ही बघा आता कशामुळे काय. फसवलंय कोण मी ओळखीत नाही उठली चल काय उठ ओळखत ना होय लग्न खायच्या आधी कळत नव्हतं का मग? लग्नाच्या आधी कळत नव्हतं का तुम्हाला? ए कुठलं लगेन कसलं लगेन सारात लग्नाला 1 वर्ष होत आलं आणि ओळखत ना होय? दोष नाही. का फरवाटना सारक हं. दारू प्यायला तुम्हाला असं वाटायला का सांगा? लाज वाटते समज वाट दारू नव्हे दारू पेट नसतोय का मी अमृत पेटोय म्हणून तुला राहायला सांगा फोन बी कोणाचा आलाय गे बाबा आज आलो इथं शेतात बसलोय आपल्या ठेवा आधी बसलो- फोन थांबा. ए, सोड फोन ठेवा तुम्ही ही काय प्याला सांगा. शेतात बसलोय मी नाही. माझ्या शेतात बसलोय मालकी हक्काच्या आलाय की काय? कोण आणणार कोण मालक नाही तुला सांगायला लागलोय मालकी हक्क आहे माझा इथं मालकी हक्क असला हा. तरी दारू प्यासा नाही दाखवा ती काय. दारू न म्हणतोय म्हणून 10,000 सांगायला डोसकं खळून थांबा. सोड दारू न अमृत आहे पण तुम्ही फसवला एवढं लक्षात ठेवा हो आता. मी सगळ्याला सांगते आमच्या आईला पप्पाला. लग्नाच्या आधी तर लय बोलत होतो की काय सुपारी बोललो खात नाव सुपारीचा तुकडा पण खात नाव. कोण खाल्लं मग सुपारी हाय का माझ्या खिशात बघ बरं इथं हाय का सुपारी सुपारी नसली मग काय झालं ते दारू प्याला की आता. दारू आहे का हे अमृत आहे मग 10,000 सांगायला डोसका आपतो का आता इथं आपतो काय डोसका तुझ्या पुढे अमृत आहे मग तू जर दारूच मारली 10,000 पॅक भरी एवढा एक आता चालेल मी- तुला नीट सांग थांबा. तुला- हे घेऊन जाते मी आता घरच्यावर दाखवतो. आमच्या घरच्यावर थांब दाखवतो गे तुमच्या पण घरच्यावर तो दाखवतो. सोडा हे. सोड जरा थांब हा. थांब जरा ही गिलास बसू दे इथं सोड तू अहं. काय मला बघायचं मी पेटी घ्या ए आता मी लय अमृत पेलोय तुला सांगतो लय म्हणजे लय अमृत पेलोय मी तुला मी कुठल्या देशाला गेलोय माहिती आहे? मी अमेरिकेमध्ये बसलोय आता सध्या अमेरिका सोड आहे. तू. अमेरिका का उठाच मला दाखवा द्या. थांब. तुला चला तुम्ही घरी चला. पॅक पॅक नाही, पॅक कुठं म्हणजे चाल तुम्ही तिकडे आत्या द्यायचं. तुला चला. आता थांब चल. तुला नीट सांगितल्यावर ऐकू नाही होय माझ्या नाद्या लागते होय तू काय करतो? बायको का कोण आहे तू तुला आता कर बर नाटक वाल्या फोकान छपक टाकणार तुला सरक म्हणावं लागलो नीट सरकत ना हो. सरकत. सरक तुम्ही काय करू शकत नाही. पॅक भरायला अडचण नको आहे मला सांग सरक नाही पाय तुझ तुम्ही कोट्यावर तुझ्या कोट्यावर चाल तुम्ही. सरक कोट्यावर चाला तुम्ही. तू थांब जरा पण तुम्ही थांब दारू 2 कसं मिनिट खाते थांब तू 2 मिनिट तुला समजा सांगतो थांब 2 मिनिट तो कसं पेरू दार तुझं तोंड असं रंगवीन का ना आता दार आहे काय आता मारता तुम्ही मला तुमच्या थोडं पावर आली का शी पेल्यावर किती पॉवर आहेत तुला काय माहित आहे नाही. आता बघा तुम्ही नेमकं काय काय होत. काय तुला करायचं हे कर लग्नाच्या आधी लय चांगला म्हणून फसवली तुमच्या घरच्या आणि आमच्या घरच्या. आता कोण दाखवते. फसवणार शांत बसल्यावर थोडं सांगा डोसक खळणार एका टपूट वाकडं करीन द्या बरं द्या. हा. हा, धरा. हा द्या सोड. द्या. पाणी वटलं पाहिजे पाणी वटल्याशिवाय अमृत चव देत नाही नसतं आता हे द्याच इकडं. मी
घरच्या दाखवायला घेऊन जाते थांब मी देतो तुला दुसरा अजून दाखवा थांब गे तू सोड निसतं जरा ऐकत नसते तुमची पिरपीर 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 काय करायचं ते करा आता बघा नुसतं का होते रात्री तो तुझ्याच्यानं काय करणं होतं तेवढं कर माझ्याच्यानं काय करायचं ते माझे मी करतो तुला जास्त शानपणा शिकवू नको मला मी नवरा आहे का तू नवरा आहे नवरा कोण पण असू द्या मग चुकीचं तुझं वागलं- जेवढं सांगितलेलं का ऐकायचं काम असते तुला काय करायचं आहे उचापाचा देऊन जास्त तुमच्यामुळे मी सगळं सोडून इथं सगळं माझं आयुष्य वाटोळ केला होता तुमच्यामुळे शाळा शिकायला मी शाळा सोडली सगळं सोडलं तुमच्यामुळे माझं आयुष्य वाटोळ झाला तो रिटर्न तुला इंजिनियर करतो मी तुला सबूत देतो मी बास का जास्त शानपण शिकवून गार आणि असलं दारुड्यासमोर कोण राहत नाही मी राहत ना तुमच्यासोबत आता काय होतंय बघा निश्चित तुकडं कसली मोठी बिल्डिंग दिसायला लागली तो नाही. कसलं वार तुम्ही काय बोलू नका तसलं काय अंधार कसं काय पडला एवढा लवकर ग हा. आता काय होतंय बघा निश्चित तो तुला नाही चूत फोन तर फोन यायला तुला यायला नको लागलाय आता. नुसतं मला नुसतं येऊ फोन दे पण माझ्या यायला नको. दोस्ताचे फोन आहे तुला घ्यायचे नाही सरकतो तुमचे दोस्त पण दारुडे तुम्ही पण दारुडे सगळे प्या दारू आता काय होते बघा निश्चित. आता रात्री बघा निश्चित काय होते इथंच पडा तुम्ही आता दारू पिऊन, तुम्हाला कोण न्यायला देत नाही पडा तुम्ही तुम्हाला दाखवते आता काय होते बघा रात्री चालले मी आता आमचं बघा पडा तुम्ही पडा चालले मी आता बघा काय होते कोण आहे रे तिकडे इकडे ये इकडं आहे का तिकडं आहे दिसत नाही बघ कोण आहे रे तिकडं इकडे ये, इकडं नको परके पण मला तुमची मन रात रुंजी मजी गालवा 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 कुठे गेली सायली आलेली इकडे साय इकडं का इकडे सायले इकडे तुला सांगत आहे महत्वाचं काय इकडे येतो आता मी येत नसतो डायरेक्ट सगळं घरच्या आवाज मिळतो तू इकडे ये तुला सांगा लागलोय येत नसतं नवऱ्याचं ऐकत नाही होय तू तू कुठार ते लाकूड तुला याचा का तुला शिटे उमर बस शिटा लवकर बसत ना मी आता चालू मी हो. घरला. शिटा येऊन बस म्हणतोय ना हो. म्हणलोय ना हो मी म्हणलोय ना हो शिट्टे येऊन बस ग शिट्टे येऊन बस शिट्टे येऊन हा मारा काय करायचं ते करा जरा मारा. कशाचं हा, बसली कोणाला सांगणार आहेस आईला पप्पा सांगतो काय म्हणून तुमच्या हा, काय म्हणून तुमच्या आईला सांगतो काय म्हणून सांगते सांग ही दारू प्यायला पहिलं तर लग्नाच्या आधी सुपारीचा तुकडा खात नाही म्हणून सांगितलं होते जार आहे का हे काय आहे मग अमृत आहे का तुझ्या पाया पडतो सांग तुला नको माझ्या पाय पडू. थांब तो नको नको काय करायचं. थांब रे पाय पडू नको, सोड. तुम्ही फसवला पण. आता काय होतं ते उद्या रात्री काय होतं ते उद्या आता दारू उतरलंच का तुमची रात्री रात्री पडा पडा ए पाण्याचा घोषीचा नाही पाणी आता नरड कोरड पहिले पाणी दे सायले नाही पाणी हो पाणी दे धरा दे. उठू की मला मी पडलो खाली तुम्हाला उठता येत नाही का तुम्हाला उठू का मी आता धरा लय अमृत लय कडक होत तुम्ही लय धोका दिला पण मला काय होते बघा आता मिस्टर धोका कसं येईल सायले 7 जन्मासाठी सांभाळण्याचं संधी धोका आहे का ही धोका आहे का ही असला धोका असते का अमृत पेलो म्हणून धोका झाला का नाही थांबा तर मी फोनच करते आमच्या इथे यायला लावते सगळ्या कुणाला तुला करायला फोन करो नाहीतर पोलिस ही बोलवून पोलिसाच्या समोर बी
नंदू मोरे हा असं बोलतोय. गुन्हा केला काय कोणाची? अमृत पेलं म्हणजे गुन्हा केला काय? तर कोणाची चोरी डाका केला होय मी? पोलिस तुम्हाला बोलून बोलता आले का नीट बसता आले का बघा तुम्ही. कोणाला बोलता येणार? असली तुमची अवस्था बघायला मला बोलवलं का इथं? एवढंच बघाच राहिलं होतं आता. माझा फोन दे इकडं. फोन दे माझा. कुठं आहे सगळंच बघाच. माझा फोन दे इकडं. तुझ्या शाला फोन लावून देतो थांब. कुणाला फोन लावू नका द्या माझी मी जाऊन सांगते आता. फोन लावायची गरज नाही त्यांना इथं टेन्शन येईल. काय झालं नाही मी दारू पेटोय असं तुला वाटतंय का? वाटतंय का? वाटत नव्हतं पण पेलो की आज तुम्ही. वाटतंय का मी दारू पेलोय असं तुला? वाटायला की आता. कुठं पेलाय दाखव. सिद्ध कर चल. हे काय आहे मग? कर इथं सिद्ध समजा बसले काय दारू पेलोय का मी? कर सिद्ध. हा हे काय आहे मग? हे काय आहे? काय आहे हे? धरा बघा काय कर. काय आहे? गिलास आहे प्लास्टिकचा. हा काय आहे? ह्यात काय पेला मग? बघ की शेजात अमृत पेलेलं असं चुळ काढून टाकते ती होय. शेजाची पूजा करावं लागते देवावर ठेवून. तुम्ही माहिती करा का तुला? करा तुम्ही दारूच्या बाटल्या देवावर पूजा. चिपड मारायची सोय मला. नाही जा. असला असता मोठं तुला कोण सांगितलंय का मी इथं बसलोय म्हणून? तुम्हीच फोन केला पाणी कधी फोन केला तुला मी? खोटं मारायची सोय. दारू पेलो काय करत नसते आठवत नसते सगळं मग. पडू नका नीट बसा. झोप लागते मला आता. झोपायला मखमली कापड टाकलंय मी. उठितलं मला झोपू रे ग. दारू प्याला का मी? काय तुला पेलं? वाटतंय तुझा विश्वास नाही माझ्यावर? दारू पिता असं वाटायला का? विश्वास होता पण विश्वासघात केला का तुम्ही? काय केलं? हे काय दारू पेट बसला? दारू आहे का ही? दारू आहे का? काय आहे मग? अमृत आहे का ह्याचा? वास्त्र घेऊन बघ की दारू पेलोय का? हा बघ. थांबा हे ते घोट राहिला की बघ. बघ की. हा बघ. तुझ्या डोळ्यानं बघ. हा दारू आहे का त्याच्यात? वस्त्री नाही की दारूचा? मग तुझ्या डोळ्यानं बघ. हा दारू आहे का ह्याच्यात? आहे का दारू? हा, घे वाट घे. वस्त्री नाही पण मग काय काय पेलाय मग? मग कसं म्हणायला दारू आहे? अमृत पेलीवर दारू म्हणायला लागले. घे की वाट. हा घे. घे वाट. घे वाट. घेऊन बघ येते का? हा थांबा. काय पेला मग दारू तर नाही? अगं सकाळी शेताला येताना एक स्टिंग आणलो आणि त्या स्टिंगला गिलास टाकलो आणि प्याला आणि तू म्हणा लागले दारू. झाला की तुझ्यावर प्रँक. तुला प्रँक व्हिडिओ करायला तो माहित आहे का? असलं असतंय होय प्रँक? मग कसला असते? मग तुम्हाला एवढा घाम ती कसा आलाय तिथं? घाम बी आला की काय? फसलीच का नाहीस? पण फसविलं का नाही? असलं फसवती होय? मला फसवला का खरं पेला काय कळणार मला. थांबा जरा. नाही अगं स्टिंग आणलं होतं. मला काय खायचं आणि काय करायचं हे समजा माहित आहे बरं का. आमच्या आईवालानं पहिलं मिठासोबत भाकरी खाल्लेल्या त्या. आता कसं काय लेट झालं अचानक? मग पेलच ना मी. तुला प्रँक कॉल करत होतो. तुला रागावायचं काम करत होतो आणि तुला रागावलं आणि तुझ्यावर पद्धतशीर प्रँक सक्सेस झालेला आहे. त्याच्यामुळे म्हणलं आता तुला डायरेक्ट सांगून टाकावं प्रँक आहे म्हणून. खरंच प्रँक आहे का? नाही 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 अजिबात नाही तसलं काय. तर मित्रांनो मी म्हणलोच होतो तुम्हाला सायलीला आपण फसवणार आहोत आणि तिला खरं वाटलं बरं का. तिला खरं वाटून तिनं डेंजर एकदम रागावली होती बरं का माझ्यावर. कारण म्हणजे मी घरी गेले असते आणि सांगितलं असतं तर काय केलं असतं मग सगळं? पण त्यांनी ओळखीलंच असतं की व्हिडिओ टाकल्यावर प्रँक कॉल केलाय म्हणून. प्रँक केलाय म्हणून त्यांना ओळखू येत नव्हतं होय. पण तुला ओळखू यायला पाहिजे बाबा. आपला तर नवरा दारू पित नाही आणि हिनं आज असलं नाटक अचानक भयानक कशासाठी केले तू ओळखायला पाहिजे होती. यानं
ह्यानं प्रँक करायला आहे म्हणून. खाली पडाला काय काय मला कसं मग वाटतं. नाटक तर करावंच लागणार आहे रील वाटण्यासाठी. हे असलं बैठ नाही की मी कधी मला वाटलं खरंच वाटलं की काय. झाला राव लय मस्त प्रँक केला बरं का. आणि सायलीचं रिॲक्शन असं झालं होतं, रडकुंडीच्या काहीला आली होती, मी ती चिपाड मारायला काढली मला वाटलं खरंच मारतो का काय. पण खरंच ही असं आमचं म्हणजे लग्न झाल्यापासून कधी भांडण झालं नाही बरं का रील मध्ये. आजपासून म्हणजे रडायला आलतं पण रडले ना मी. एकमेकाला कधी आम्ही असं म्हणजे रागानं सुद्धा बघितलं नाही. आणि असं ही कॉमेडी मध्ये किंवा असं रिॲक्शन मध्ये भांडण करायला मला लय भारी वाटायला होतं बरं का. हे असं मूड उपटणे किंवा डेंजर बोलणे असं हे असल्या गोष्टी मला लय भारी वाटायला होत्या. आणि प्रपंचात किंवा आपल्या आयुष्यात सारखा आनंद पण काय कामाचा नसते. कधी कधी दुःख पण यायला पाहिजे. आणि ती दुःख आजपासून आमच्या आयुष्यात कधी आलं नाही बरं का. म्हणजे आमचं भांडणच झालं नाही आजपर्यंत कधी. आणि इथून पुढे बी होते का नाही मला पण काय माहित नाही बरं का. म्हणजे पण ती भांडण पण झाल्यावर एक प्रकारचा मोठा आनंद म्हणजे एक प्रकारचा एक मोठा अनुभव भेटते. नेमकं काय करायचं काय नाही कसं करायचं लय डेंजर अनुभव भेटते. आणि त्या अनुभव अजून मला भेटलं नाही रेलमध्ये भांडण करून. तर असू द्या आता डुप्लिकेट का होणार आम्ही भांडणं केली बरं का. आणि ती काय फसवीनं हे माझं कामच आहे. मी पहिलेपासूनच प्रँक करत होतो आणि मला लय डेंजर प्रँक करायला जमती ती. पण मला वाटलं नाही तुम्ही माझ्यावर करताल. मग काय आता मी दुसरे महाराष्ट्रात ऑल क्रिएटरला कुठं नाही तिकडं प्रँक करत होतो. घरातल्या घरात बायकोला प्रँक करत नाही असं कधी होईल काय रे हा. तर असू द्या मित्रांनो, ह्याच्या अगोदर आपण अशी प्रँक करत होतो त्या प्रँक कॉल मधनं तुम्हाला काय तर घेण्यासारखं भेटत होतं म्हणजे शिकण्यासारखं. आणि आता मी ह्या नवीन चॅनलवर जरा जरा ब्लॉगिंग करायल्यापासून त्या ब्लॉगिंग मधनं तुम्हाला घेण्यासारखं काहीच भेटणार बरं का. पण ह्या प्रँक मधनं मी तुम्हाला काय ना काय थोडंफार घेण्यासारखं माहिती थोडी सांगणार आहे. तर मित्रांनो, दारू ही आयुष्याला खूप वाईट गोष्ट आहे बरं का. दारू जर एकदा प्याला माणूस लागला, सुरुवातीला माणूस कसं पिते तुम्हाला सांगतो. म्हणजे मित्राच्या पैशाने वगैरे किंवा त्याच्या पार्टीमध्ये गेल्यावर दारू पिते. म्हणजे फुकटची दारू पिते पहिल्या स्टार्टिंग. दुसऱ्याच्या पैशाचं म्हणलं दुसऱ्याच्या पैशाची म्हणल्यावर माणूस लगेच पिते. आणि दुसऱ्याच्या पैशाची दारू पित 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 माणूस स्वतःच्या पैशाची सुद्धा दारू प्यायला शिकते. आणि एकदा जर दारूचं व्यसन लागलं तर ती कधी व्यसन सुटत नाही. त्याच्यामुळं होता होईल तेवढं सुरुवातीला जितकं निर्व्यसनी राहता येईल तितकं निर्व्यसनी राहा. माझ्या तर मते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, व्यसन ही काय चीज आहे. मुलांचं वय जे असतंय 18 ते 22 वय ही खूप डिप्रेशनचं वय असते. आणि 18 ते 22 वयामध्येच जास्त करून मुलांना व्यसन लागलं जाते. म्हणजे तंबाखू गुटखा मावा गांजा दारू काय असेल ती त्या 18 ते 22 वयातच व्यसन लागतंय. एकदा जर 18 ते 22 ही धोक्याचं वय असतंय ती जर निघून गेलं तर नंतर पुढे आपल्याला आयुष्यात कधीच व्यसन लागत नाही बरं का. माझा तर लय अनुभव आहे या गोष्टीवर. म्हणजे जसं की बघा की आता मला सुद्धा 18 ते 22 वर्ष माझं लय भारी गेलेलं आहे. म्हणजे त्या वयात मला व्यसन लागलं नाही. आणि आता इथून पुढे पण कधीच लागत नाही. म्हणजे वाईट मार्गाला माणूस जातच नाही. तर आपण जर एखाद्या वेळेस डिप्रेशनमध्ये गेलो इकडं तिकडं टेन्शन आलं तर माणूस काय करतोय दारू प्यायला बघते. पण दारू पिऊन ही टेन्शन जात नाही बरं का कधीच. अजिबात दारू पिऊन टेन्शन जात नाही. थोड्या वेळ विसरता येते फक्त. विसरत पण नाही. दारू प्यायल्यावर उलट प्रॉब्लेम वाढत जातं तुम्हाला विसरत नाही. मित्रांनो, दारू प्यायचे असेल तर दारू आनंदात प्या. एखाद्या वेळेस तुमच्या घरात कुठला आनंद झाला किंवा तुम्ही जास्त कमवलं काय केलं तर त्यावेळेस तुम्ही सेलिब्रेट म्हणून मस्तपैकी दारू प्या, आनंदात प्या. पण टेन्शनमध्ये दारू कधीच पिऊ नका, ही माझा तुम्हाला सल्ला आहे. आनंदात एखाद्या वेळेस घेतली तर काय प्रॉब्लेम नाही. तर ह्या प्रँकमधून तुम्हाला एवढंच मी सांगतो बरं का. तर आमची मस्त शेतकरी जोडीच आहे बरं का. माझं काय शिक्षण नसल्यामुळं जास्त भाषण फसतं ही तुम्हाला पण पहिलेपासून माहीत आहे. माझी काय जास्त शाळा झाली नाही. नाही कसं म्हणता. माझं फक्त पोस्ट ग्रॅज्युएट झाले. कुठं झाले मग काय थोडी झाली का. पोस्ट ग्रॅज्युएट माझं कम्प्लीट आहे. आणि हिचं शिक्षण झालं इंजिनिअरिंग. म्हणजे इंजिनिअरिंगला ॲडमिशन होतं हिचं. असं बस की तू पुढे व्यवस्थित बघा. आमच्या इंजिनिअरिंग मॅडमला असं सांगावं पण लागतंय कॅमेरा पुढं कसं बसायचं काय नाही. असं बस की धक्का कशाचा एवढं काय मी काय मी ते विचार करायला असं कसं. पण तू विचार करायला पाहिजे होता तुझ्या बुद्धीला थोडा बाबा. कधी सुपारी वगैरे कधी असलं न करणारा माणूस डायरेक्ट एकदम दारू कसं पिल. मी पण तेच म्हणते. म्हणजे हीच तुला धक्का बसलाय असं मला वाटायला लागलंय बरं का. फोन तर मित्रावाची फोन असते ती सारखं मला त्रास आहे बरं का फोनावाचा. तर असू द्या, आपलीच मित्र आहे आपल्या हक्काच्या इथे म्हणून आपल्याला फोन करते ती बरं का. आणि दुःखाच्या वेळी किंवा एखाद्या संकटाच्या वेळी तीच मित्र पुढे पुढे धावून येते ते.
ही मला पण माहीत आहे. तर मित्रांनो, आमची शेतकरी जोडी आहे आणि आयुष्यात काय नाही बरं का, किती पण प्रॉपर्टी असू द्या, तुम्हाला जोडीदार हा चांगला भेटायला पाहिजे, मनासारखा भेटायला पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीत पण आनंद मानणारा जोडीदार पाहिजे. बघा की राव, आता एकमेकाकडे म्हणजे दुसऱ्या दृष्टिकोनातून भरपूर प्रॉपर्टी असते दुसऱ्या माणसावाला, पण त्या आयुष्यात कधी सुखी नसते ती, म्हणजे त्यांच्या आयुष्यात आनंद नसते. नोकरदाराचा तर विचार केला तर एखाद्या नोकरदाराला 1 लाख रुपये पेमेंट असते, त्याचं लग्न होतंय आणि जरी झालं तरी पण ती नवरा बायको आयुष्यात सुखी नसते ती बरं का. त्याचं कारण काय तुम्हाला सांगू का, विचार वेगवेगळं असतं. तसं आमच्या जोडीचं नाही बरं का. आमचं 36ला 36 गुणच जुळाले ते, म्हणजे आमच्या घरची पण तसंच म्हणते ती, ह्यांची 36ला 36 गुणच जुळाले ती, म्हणजे भांडण नाही काय नाही, छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही आनंद मानतो आणि मस्त आमचा प्रपंच चालू आहे. ह्याच्या पुढे पण देवाकडे विनंती करतो असंच आमच्या जीवनात भरभराटी येत राहो. आणि आपल्याला जास्त प्रॉपर्टीची वगैरे पैशाची वगैरे काय एवढी पण अपेक्षा नाही, फक्त जीवन चांगलं जगायचं आहे. आपल्याला व्यवस्थित आपलं चारित्र्य ठेवायचं आहे बाबा, म्हणजे समाजामध्ये फालतूक वागायचं नाही. कोणी आपल्याकडे असं बोट नाही केलं पाहिजे की बाबा हा माणूस फालतूक आहे असं म्हणू नये. एवढंच फक्त आपण व्यवस्थित आपलं कॅरेक्टर सांभाळायचं आहे. तर असू द्या मित्रांनो, व्हिडिओ आता भलताच पुढे लांबा लागलाय. तर प्रँक कसा वाटला आणि ही नवीन चॅनल आहे, करून टाका तुम्ही सबस्क्राईब. बिनधास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद. सायली, तुझं काय मनोगत असेल तर सांग. म्हणजे तुला काय रिॲक्शन वाटलं, म्हणजे त्या प्रँक मुळे काय काय झालं सांग तू जरा थोडं. मला तर धक्काच बसला. काय कसा बसला धक्का? मला पण आम्ही काय असं येऊन असा दणका टाकला का धक्का? मला पण वाटलं वादे, हा, पण तुम्ही असं पडायला लागलो काय मला कळत नाही नेमकं काय झालं. मग पडाला म्हणजे मला ते ऍक्टिंग करावंच लागत होती ना, आणि ती केल्याशिवाय ही व्हिडिओ चांगला दिसत नव्हता. जरा पण कॉल नाही, थोडं पण कॉल नाही, येतच नाही, येणं मला शक्यच पण नाही. वाटलंच होतं इतके दिवस तुम्ही सुपारी पण खाल्लं ना. आज कसं काय झालं अचानक? दात बघ आपली ह्या दातावून तर अजून ओळखू येत ना, म्हणजे पांढरी शुभ्र दात आहे. एवढं फसवत असतं तर एवढं तुझं मनोगत आहे का? फसवल्यानंतर तुला धक्का बसला होता, टेन्शन आलं होतं लई, मग काय का नाही? मग काय तर असू द्या. म्हणजे तुम्ही तर चांगला आहो. हम्म, माझ्याकडे दुसरं काय असं नसू, पण तुम्ही हाव म्हणून मला चांगलं वाटतंय. म्हणजे चांगलं वाटतंय बघा. हा. सायलीला असं वाटतंय प्रॉपर्टी असो अगर नसो, पण मी चांगला होती यासाठी, आणि माझ्याकडे गुण चांगले आहेत ती, आणि मी छोट्या छोट्या गोष्टी समजून घेत आहो. हा. त्याच्यामुळे सायलीला मी आजपर्यंत तुम्ही कुठल्याच गोष्टीत मला म्हणजे त्रास दिला नाही. त्रास दिला नाही अजिबात, आणि देणार पण नाही, इथून पुढे पण देणार नाही बरं का. कारण म्हणजे महिलांचं दुःख ही लय मोठं असतंय बरं का. महिलांना खरंच राव त्रास द्यायला नको आहे, अजिबात दिला नाही पाहिजे महिलांना त्रास. म्हणजे त्यांच्या मनासारखं पण आपण थोडं थोडं वागलं पाहिजे. मग आता ह्याच्या पुढे मला दारू पिण्यासाठी परवानगी देणार आहेस का नाही? मग कसं आहे? नाही अजिबात नाही. नाही, कधी तर कधीच नाही. कधी तर 5-6 महिन्यात नाही एकदा उगा आनंदाच्या क्षणी ती काय तुम्ही पेत तर कशाला परवानगी तुम्हाला पाहिजे? बघावं म्हणलं ग, म्हणजे नेमकं काय रिॲक्शन असते दारू पेल्यावर, नेमकं काय होतंय ते प्रयोग मग करण्यासाठी. दोघं जण मिळून करू आपण. तू बी पेणार? हा. तुम्हाला आवडते का भाऊ? तुम्हाला आवडते का मी पेलं? तुम्हाला अजिबात नाही. मग मला कसं आवडत तुम्ही पेलं? चालतंय, खाऊ की चकना तर खा. आता मी दारू प्याला, तू चकना खा. ही शेंगदाणे आहे ती खारी शेंगदाणे भाजून आणलेली, ही घरचा चिवडा आणलाय. तयारी करून आला, मला पण वाटलं ही हा. शेंगदाणे दिसालते, ही पुढे चिवडा दिसायला, टमाटा आणलाय, खा. सगळं असं दिसालंय. मी पण खा एवढं. मला जरा पण कळलं नाही थोडं. चलतंय. असू द्या मित्रांनो, व्हिडिओ भलताच लांबत चाललाय. तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.